नमस्कार मंडळी, आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे बाहेर वगैरे फिरायला चाललो आहे. सांगतो तुम्हाला कुठं चाललो आहे. गुपित आहे हे रणजितचं घर आहे इथे. नंतर खाली चाललो आहे. इथून बाईक करून आम्ही जाणार आहे फिरायला. कुठल्या धबधब्याला जाणार ते बघू आधी. फिक्स नाही अजून, पण चाललो आहे. चला, रम्या आहे आपल्यावर, राख्या आहे, आर्यन आहे. गावी गाडीची कमी असल्यामुळे राख्या आणि मी आम्ही दोघं जण आले. काय राख्या? आम्ही खाली जाऊन मग सुजय आम्हाला जॉईन करेल. मग खाली आपल्याला सुजय भेटेल. मग त्याच्या गाडीवरून आम्ही जाऊ. आता हे दोघं जण पाठीमागून रम्या आणि आर्यन बबलूच्या गाडीवरून येत आहेत. तर घेऊया ही. हे आमचं मंदिर आहे, तिकडे शाळा आहे. पावसाला खूप जोर आला आहे. सकाळपासून ऊन होतं, आता पाऊस जोरात आहे. जायला 2 तास. कुठं चाललं आहे नक्की तेच माहिती नाही आम्हाला. गुपित आहे. नक्की कुठं चाललो आहे आपण राख्या? कुठे अशी हे फेमस जागा आहे रत्नागिरीला. ओके, म्हणजे आपण रत्नागिरीला चाललो आहे. ओके ओके, म्हणजे रत्नागिरीला चाललो आहे. आता आम्ही इथून निघालो. पाऊस खूप आहे, जोरात आहे पाऊस. मी सध्या सेफ राहण्यासाठी फक्त छत्री घेतली आहे, पण गाडीवरून आपल्याला भिजतच जायला लागणार आहे. 2 व्हीलरवरून जातो आम्ही, मग आम्ही भिजतच जाणार आहे. हे अनिलदाचं घर, आमच्या पोतदारचं. आता आम्ही निघालो आहे. आमच्या बरोबर आहे सुजय आणि आर्यन आहे. आता आम्ही डायरेक्ट रत्नागिरीला असणार. सुजय आपण सध्या अंबर चाललेलं आहे. जाऊ आपण ते फोटो. पाऊस नाही आला पाहिजे, फक्त आम्हाला पाऊस नाही भेटला पाहिजे. पाठीमध्ये आहे 2 गाड्या आहेत. एक आहे रम्या आणि दुसरा राजा. दोघं जण येतात पाठीमागून. चला, इकडपर्यंत रस्ता चांगला गेला आहे. पाठीमागून राजाने राखे. मध्येच उतरलो इकडे वेल शोधायला. बघा आम्हाला हे भेटलेत, काटलं भेटलेत भाजीसाठी. आता काटलं शोधतोय, शोधत जायचं, मध्ये भेटते. वेल शोधायचा व्यवस्थित.
इकडे नाही आता राख्या तिकडेच असतील. तिघं जण शोधतो इकडे काटला. ह्याच्यामध्ये गोमेट्याचा पण वेल आहे, गोमेटे पण भेटतील. मला बघ. नाही मला नाही ना. भेटला अरे तुला? हेच मला भेटले, ते 2 भेटले. दाखव. हायला मोठे भेटले रे, हायला मोठे भेटले राख्या. मस्त. याच्यात कांदा टाकून भाजी भारी होली त्याची. हे 100 रुपये पाव आहेत मुंबईला. मला भेटले शोधून शोधून. भेटले राख्या. चला हे लोक आले, निघू आता. हे ते तिकडून कोण आले? इकडून आलेलं आहे. इथे सांगायला लागतं किती माणसं आहेत वगैरे आणि मग सोडतात. बघा इथे एंट्री करायला लागते, सांगायला लागतं किती माणसं आहेत आपली, मग इथून आतमध्ये सोडतात. 10 माणसे हटवायचे, इथून आत जायचं. मग आपल्याबरोबर आलेली गाडी फुल गर्दी आहे इकडं. कुठून जायचं आहे? फायनली आम्ही पोचलेलो आहे डॅमवर. काय आर्यन? फायनली आम्ही पोचलेलो आहे. गर्दी आहे खूप. पोचलेलो आहे, खूप गर्दी इकडे. अजून 10 मिनिटात आली पोरं. आप्पा भडकलाय, रस्ता भेटत नव्हता म्हणून. 10 मिनिटात आली. पैसे घेता हे पैसे. फायनली इकडे आलेलो आहे. गर्दी खूप आहे बघा, बरोबर व्हायरल झाला आहे हा. आणि सेफ्टी आणि मस्त आहे. पाणी पण जास्त नाही, होऊ शकता तुम्ही सगळं. खांद्याएवढं पाणी आहे आणि मग 4-4.5 फुटापर्यंत आहे आणि मस्त आहे. स्पॉट खरोखर बनवले पाहिजेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येणारे पर्यटक स्थळ आहेत ना वाढतील आणि येणारं आपल्याकडे इन्कम पण वाढू शकतो याच्यामध्ये. हे पर्यटक स्थळ वाढलं की ऑटोमॅटिक मग इकडे दुकानं वगैरे लागतात, त्याच्यामुळे इकडे आपल्याकडं थोडं चांगलं असतं.
असं प्रत्येक गावामध्ये असं बनवलं पाहिजे, त्याच्यामुळं येणारे पर्यटन स्थळं वाढतील आपल्याला. त्याचा फायदा इथल्या राहणाऱ्या स्थानिक लोकांना दुकानं वगैरे घालू शकतात, त्यामुळे त्यांचा पण जीवन रोजगार चालू शकतो. त्याचा हा फायदा असतो एक अशा पर्यटन स्थळांचा. आता पाण्यात जाऊ जरा. आप्पा आमचा वरती थांबलाय तो बघा. आप्पा वरती थांबलाय. आता आल्यावर का थोडे आंघोळ करून घेऊ. ठीक आहे, थोडं पाण्याचा आनंद घेऊ आपण. या धबधब्याखाली मस्त वाटतंय का, एक नंबर वाटतंय बस. हा मस्त वाटतं धबधब्याखाली. थंडी लागा लागली आता. हे चला जागा जरा पोहूया जरा आता. चला आता इथं आलो. इथं आता वडापाव खाऊ आम्ही गरम गरम. ढाब्यावरचा वडापाव. इधर पैसे मका पैसे दे मला वडापाव नको. पैसे एक मका देतो. आपण मला पण गरम आहे. 2 दाणे दे. सम त्याचा मेल्याचा पकड ना, दाणे येतील का मला? सगळे त्याचं हे ना, हे जाताना पण पुढे आज मकाची वाटी करू काय तुझ्या घरी? घे चल मग तुझ्या आता पत्त्याचा डाव मांडतो. दाखा भेटत जाताना मग झाला पण मग हे रात्री भाजून वगैरे करूया मस्त पैकी. घ्या घ्या मका खाऊन बघा. चांगलं शिजू द्या. उघड सोडले. एक मका चौघानीचं कापून कापून खाल्लेलं आहे. एक बिझनेस भेटणार आहे त्या आपण एक मका चौघाने खाल्लाय. हे 5 जणांनी तरी बरं घेऊन यायचे. 5 जण. मस्तपैकी वडापाव हे नाही केलं काय नाही झालं. लगेच काढला नाही ना. नाही आरामात झाली. फुल एन्जॉय केलेला आहे आम्ही. काय तुझा एन्जॉय झाला ना? आर्यनने आमच्या हक्का मका खाल्लेला आहे. आम्ही एक मका 5 जणात खाल्ले. वडापाव वगैरे खाल्ले मस्त गरम गरम. नाश्ता वगैरे झाला आता. एक मका काय 1.5 मका खाल्ला. 1.5 मका खाल्ला. मग आर्यनने 1.5 मका खाल्ला. पण एन्जॉय केला. आलेल्याचा माझा पैसा बसून 0 रुपीज खर्च येण्याचा आवाज. बाकी मजा आली. डॅम चांगला आहे. अजून तर आता तर गर्दी जास्त होत आले. वाजले 4:30-5 वाजले. आता आम्ही चाललो. कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला सांगा. चॅनलवर नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. चला. गर्दी आता गर्दी बघा जास्तच वाढली. अरे यार व्हायला मुंबईवरून गाडी.
इथं स्टँड लागायला पाहिजे आधींच्या डोक्यावर असं सगळं व्हिडिओ फुल दिले असते सामान हॉटेल वडे इकडे दाखवलं ही बघा आपली कोकणची लाल परी